उद्धव ठाकरे असो किंवा देवेंद्र फडणवीस, बाबरीचा ढाचा पडला तेव्हा तुम्ही कुठे होता असा सवाल एकमेकांना विचारण्यात येतो। यावरून राजकीय कुरघोडीही होतात। अशातच देवेंद्र फडणवीस यांनी थेट पुरावा सादर केलाय। सोशल मीडियावर त्यांनी एक पोस्ट केली आहे आणि या पोस्टमध्ये एका फोटोत देवेंद्र फडणवीस कार सेवा करण्यासाठी नागपूरहून अयोध्येला जाण्यासाठी निघाले असल्याचा हा फोटो आहे। आपण कार सेवेला हजर होतो, परंतु शिवसेनेचे लोक कुठेच दिसले नाहीत अशी टीका फडणवीसांनी केली आहे। याच दरम्यान माध्यमांना दिलेल्या एका मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी कार सेवा करताना त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला असल्याचं सांगितलंय। यासह देवेंद्र फडणवीसांच्या वचनानेच बाबरीचा ढाचा पडला असेल असं विरोधक नेहमीच बोलतात। कार सेवा करताना लाठाखाटा खाल्ल्या, मात्र त्यावेळी शिवसेनेचे लोक दिसले नव्हते असं फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलंय। या आरोप प्रत्यारोपाच्या फैरात फडणवीसांनी सांगितलेला किस्सा नेमका काय आहे जाणून घेऊयात या व्हिडिओमधून। 1989 साली रामशिला पूजन कार्यक्रमाला सुरुवात झाली। त्यावेळी खंडप्रमुखाच्या रूपात आम्ही काम करायचो। मुलायम सिंग जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा कार सेवा करण्यासाठी आम्हाला बोलवण्यात आलं। त्यावेळी विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून मी काम करायचो। 30 लोकांना आम्ही घेऊन गेलो, राम तिकीट काढून ट्रेन मध्ये सोडलो, इलाहाबादला गेलो। त्यासह देवराव बाबाच्या आश्रमात तुम्ही जा असा आम्हाला आदेश देण्यात आला। मात्र आजूबाजूला कर्फ्यू होता। वाट काढत आम्ही देवराव बाबा आश्रमात गेलो। कारसेवक रोज सत्याग्रह करतात, मात्र त्यांना ताब्यात घेतलं जातं। यासाठी मी तयार झालो होतो। सत्याग्रह करण्यासाठी देवराव बाबा आश्रमाच्या पुढे सीताराम मंदिर होतं। पुजाऱ्यांना सांगितलं आम्ही कारसेवक आहोत, राहण्यासाठी त्यांनी आम्हाला यानंतर जागा दिली। मात्र त्या ठिकाणी प्रचंड थंडी होती। तिथे काही दिवस काढले आणि पुढे जायचं ठरवलं। शंकराचार्यासोबत आम्हाला जायला मिळेल अशी माहिती मिळाली। यानंतर एका नदीच्या पुलाजवळ आम्ही आलो। त्यावेळी कारसेवकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि फायरिंगही करण्यात आली। आम्ही लाठीकाठ्या खाल्ल्या, आम्हाला बसमध्ये भरण्यात आलं आणि जिल्हा सेंट्रल बदायूं मधील जेलमध्ये डांबण्यात आलं। तुरुंगात आम्ही भाषण करायचो, भजन ऐकायचो। काही दिवसांनी आम्हाला सोडण्यात आलं आणि यानंतर आम्ही राम तिकीट घेऊन पुन्हा नागपूरच्या दिशेने रवाना झालो। हा किस्सा फडणवीसांनी एका मुलाखती दरम्यान सांगितलाय। त्यावेळेस त्यांचं वय अवघं 20 वर्ष इतकं होतं अशी ही माहिती त्यांनी यावेळेस दिली आहे। राम मंदिर उभारणीसाठी भाजप असो किंवा महायुती सरकार असो, महाविकास आघाडी सरकार असो, या सर्वांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरा एकमेकांविरोधात झडताना आपण नेहमीच पाहिलाय। यासह बाबरीचा ढाचा नेमका कोणी पाडला किंवा कारसेवा करण्यासाठी नेमका तिथे कोण उपस्थित होते या मुद्द्यावरूनही प्रचंड राजकारण रंगलेलं आपण पाहिलंय। याच दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी आता एक आपला जुना फोटो ट्विट करत आणि हा किस्सा सांगत प्रसार माध्यमांसमोर किंवा संपूर्ण महाराष्ट्र समोर ही माहिती उघड केली आहे। तुम्हाला नेमकं याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। याबद्दलची अधिक डिटेल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही mymahanagar.com या वेबसाईटवर लॉग इन करा। आमच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू नका।